गाईज, या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की तुमचा गोरा रंग किंवा काळा रंग तुमच्या ॲट्रॅक्टिव्ह फेस किंवा फेशियल ॲट्रॅक्टिव्हनेसमध्ये किती हातभार लावतो ते. आता मला जर पूर्ण व्हिडिओला सुरुवातीलाच कन्क्लूड करायचं असेल तर मी म्हणेन की गोरं असणे इक्वल्स टू नॉट अ ब्युटी आणि ब्लॅक असणं इक्वल्स टू नॉट अ बॅड. म्हणजे गोरं किंवा ब्लॅक असणे याच्यावरती तुमचे ब्युटी स्टँडर्ड फेशियल ॲट्रॅक्टिव्हनेस ठरत नाही, तर कोणत्या गोष्टीवरती ठरतो? ॲज आय सेड इन प्रिव्हियस व्हिडिओ की तुमचा फेशियल ॲट्रॅक्टिव्हनेस तुमच्या बोन्सवरती ठरतो, तुमच्या स्केलेटन शेपवरती ठरतो आणि तुमच्या स्केलेटन शेपचा हा प्रूफ मी तुम्हाला 2 फोटोज लावून शेअर करू शकतो. एकीकडे आहे एक सफेद एकदम फुल व्हाईट, म्हणजे एकीकडे आहे एक फुल्ली गोरा असलेला माणूस एड शिरन, ज्याचे फेशियल फीचर्स एकदम 0 आहे आणि तुम्ही बघू शकता तो एकदम कसा दिसतोय ते कम्पेअर्ड टू द साऊथ ॲक्टर. ह्या ॲक्टरचं नाव मी स्क्रीनवरती डिस्प्ले करतो. याचं मी जेव्हा बघितलं तेव्हा मला असं या दोघांचं कंपॅरिझनमध्ये आढळून आलं की नो मॅटर हा जो ह्या साईडचा फोटो आहे, ह्या साईडचा साऊथ ॲक्टर आहे, त्यांचे फेशियल फीचर्स जे की बोन स्ट्रक्चरमध्ये एकदम स्ट्रॉंग आहे कम्पेअर टू एड शिरन, हे त्यांच्या फेशियल ॲट्रॅक्टिव्हनेसला फार 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 प्लस पॉईंट्स देतात रॅदर दॅन एड शिरन, जो की गोरा असूनही यांच्या कम्पॅरेटिव्हली अनहँडसम दिसतोय. सो हँडसमनेस ही तुमची पूर्णपणे फेशियल फीचर्स बोन मासवरती डिपेंड करते. ह्या प्रूफमधने तुम्हाला कळलं असेल. तर ओव्हरऑल जर तुम्ही ॲट्रॅक्टिव्हनेसचा जर बद्दल बोलत असाल तर आय विल स्ट्रॉंगली से की तुम्ही तुमच्या स्किन कलरवरती फोकस करण्याऐवजी, ऑफकोर्स तुम्ही स्किन कलर जर तुमचा ओरिजिनली सर्टन रंगाचा असेल तर तो अचीव करण्याचा प्रयत्न करा, बट त्याच्यावरती पूर्ण डिपेंड राहून असं नका एक्सपेक्ट करू की तुमची ब्युटी किंवा तुमचा हँडसमनेस फार 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 इन्क्रीज होणार आहे. कारण तुम्ही कितीही प्रयत्न करून ह्या माणसासारखे जरी गोरे झाला ना, तरी तुमचं जर फेशियल फीचर्स जसं की बोन मास जर एकदम बकवास असेल तर तुमच्या ब्युटीला एवढा काही फरक पडणार नाही. तुम्ही जेवढे अनॲट्रॅक्टिव्ह पहिले होते ज्या फेशियल फीचर्सनी, तेवढेच अनॲट्रॅक्टिव्ह जरी तुम्ही गोरे रंग केला तरीही असेच असणार आहे. सो आय विल से की तुमचा जे फेशियल फीचर्स आहे ते कशावरती डिपेंड करा त्यात. मी बोललो की स्केलेटनच्या शेपवरती डिफाईन करता. सो स्केलेटन प्रामुख्याने 2 प्रकारे असते, जे की मॅक्सिला आणि मॅन्डिबल. आता ही जी मॅक्सिला आहे, ह्या मॅक्सिला जेव्हा तुमच्या नोजच्या याच्यावरती प्रॉपर अलाईन असते, जी की तुम्ही प्रॉपर चिविंगने अचीव करू शकता. हे जे मॅसेटर मसल्स आहे ते प्रॉपर चिविंगने अचीव करू शकता. तर ह्या काही प्रकारचे एक्झरसाईज जसे की चिविंग म्हणा, चिनटक्स म्हणा, या गोष्टींनी तुमचे डबल चिन देखील क्युअर होऊ शकते. तुमचे मॅसेटर मसल ग्रो झाले तर तुमचे ही जॉ पण एक डिफाईन असल्याचा एक फील करून देते. व्हेरॅज हे झालं मॅक्सिलाचं. तर मॅन्डिबल म्हणजे तुम्हाला पिक्चर अटॅच करून देतो कशाला मॅन्डिबल म्हणतात ते. सो हे आहे मॅन्डिबल आणि ह्या मॅन्डिबलला देखील तुम्ही फॉरवर्ड ग्रोथ करू शकता. जेव्हा या मॅन्डिबलची तुमची फॉरवर्ड ग्रोथ असते तेव्हा तुमच्या हँडसमनेसवरती बराच इम्पॅक्ट पडत असतो. हे तुमच्या फेस स्केलेटनला फार इम्प्रूव्ह करतं आणि मॅन्डिबलला इम्प्रूव्ह करण्याचं एक फार महत्त्वाची आणि पॉप्युलर टेक्निक आहे, त्याला म्हणता मिविंग. आता ही मिविंग जी आहे ही फार रामबाण टेक्निक आहे, ज्याने तुम्ही तुमचे मॅन्डिबल जे आहे ती पूर्णपणे डेव्हलप करू शकता. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ते होणार आहे, त्याला खूप पेशन्सची गरज असते. बट वन्स ते झालं तर तुमच्या हे प्लस हे जे स्केलेटन आहे ते प्रॉपर ग्रोथ होऊ शकते. आता हे कोणत्या एज ग्रुपसाठी आहे तर टीन एज ग्रुपमध्ये याचा फार इफेक्ट पडू शकतो. जर तुम्ही 18+ असाल तर तुमचे जी ग्रोथ आहे ती असेल पण एकदम कमी असेल, आणि जर तुम्ही 25च्या प्लस गेलात तर डायरेक्ट नेग्लिजन्समध्ये तुम्ही पकडू शकता याला. बट त्याच्या आधी असेल तर तुम्ही कमीत कमी 1% जरी होप असलं ना तरी त्याला अचीव करायचा प्रयत्न केलाच पाहिजे, माझं तर असं म्हणणं आहे. आता हे झालं मॅन्डिबल मॅक्सिलाचं आणि मॅसेटर मसल्सचं. आता दुसरं आहे ॲट्रॅक्टिव्हनेस म्हणजे तुमचं नोज तर तुम्ही चेंज करू नाही शकते, तो लिव्ह दॅट साईड. तिसरं आहे तुमची आईज पण तुम्ही सर्जरीशिवाय चेंज नाही करू शकते, ॲज तुम्ही नोजचं सर्जरीशिवाय चेंज नाही करू शकते.
सो हे असे ओव्हरऑल फेशियल फीचर्स आहे जे की तुमच्या अट्रॅक्टिव्हनेसमध्ये एक वाटा देतात. आणि रॅदर दॅन फोकसिंग ऑन जस्ट गेटिंग फेअर या गोष्टींवरती जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या हँडसमनेसमध्ये बऱ्यापैकी प्लस पॉईंट्स ॲड होतील. आणि ह्याच माझ्या व्हिडिओचा एक कन्क्लुजन मी तुम्हाला आधीच दिलेलं आहे आणि एक्सप्लेनेशन नंतर दिलेलं आहे. आणि एंड पण याच्यानेच करतो आहे की डोंट फोकस ऑन फेअर स्किन. जर तुमचा नॅचरल रंग असेल तर तो मेंटेन करायला काहीच हरकत नाही. तुम्ही डिटॅन व्हायला काहीच हरकत नाही. तुमचं जर पूर्ण टॅनिंग झाली असेल तर ती कवर करायला काही हरकत नाही. बट पूर्णपणे त्या रंगावरती ऑब्सेस होण्यापेक्षा तुमच्या फेशियल फीचर्सला इम्प्रूव्ह केलं तर मी जसा प्रूफ दिला की रंग मॅटर करत नाही, फेशियल फीचर्स मॅटर करतात, तर त्या प्रकारे तुम्ही तुमचे फेशियल फीचर्स इम्प्रूव्ह करून हँडसमनेस किंवा फेशियल अट्रॅक्टिव्हनेस किंवा ऑरा म्हणू शकता तुम्ही, तो वाढू शकता, ब्युटीवाला ऑरा. सो या दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.